बांगलादेशाला मध्ये हिंदूला जाळलं त्याचा आम्ही निषेध करू, पण ज्या बांगलादेशला, ज्या नेपाळला, ज्या असलेल्या श्रीलंकेला स्वातंत्र्य देण्याचं काम आम्ही केलं, तोच बांगलादेशमध्ये आमच्या भारतीयांना जाळलं जात असेल तर देशाचे पंतप्रधान आणि देशाचे केंद्राचं सरकार काय करतंय ते सांगतात. कॉर्पोरेशनच्या निवडणुकीला सांगतात. जर ते बांगलादेशमध्ये आपल्या लोक अन्याय होतोय, मग इतर पक्ष त्याच्यावर आवाज का उठवत नाही? सत्ता तुमच्याकडं, आवाज आम्ही उठवायचा. आणि जाती धर्म आणि जाती भेद, मला अभिमान आहे, इथं उत्तर भाषीय पण बसलेले असतील, मराठी पण बसलेले असतील, मागासवर्गीय पण बसले असतील, मुस्लिम पण बसलेले असतील, एकत्र बसलेत ना. एकट्या तिरंग्याच्या झेंड्याखाली अख्ख्या कुठल्याही देशामधल्या राष्ट्रामध्ये, जगामध्ये कुठलंही असं राष्ट्र नाही इतक्या जाती धर्माचे लोक, 144 कोटीचे जनतेचे लोक एका झेंड्याखाली एकत्र येतात. ते फक्त हिंदुस्थानामध्ये येतात. हा इतिहास आमचा आहे. पण हल्ली आमचीच मंडळी, सत्तेमधली मंडळी, तू या जातीचा आहे, तू त्या जातीचा आहे, फक्त मतासाठी तुम्ही पैसा आणि सत्तेचा वापर करता हे समजत होतो. आता मतासाठी तुम्ही आमच्या धर्मामध्ये पण तेढ निर्माण केलेली आहे. कारण माझ्या बाजूला कोण माणूस दुःखद घटना झाली, सुखद घटना झाली तर आम्ही एकमेकांना धावतो, तर आम्ही जात धर्म बघत नाही. या देशामध्ये ही परिस्थिती निर्माण झालेली आणि ही परिस्थिती एवढ्याचसाठी आहे. ही निवडणूक फक्त पनवेलच्या निवडणुकीपुरती मर्यादित नाही. ही निवडणूक कामगारांच्या असलेल्या अस्तित्वासाठी आहे. ही निवडणूक सामान्य जनतेच्या अस्तित्वासाठी आहे. आणि ही निवडणूक लोकशाही टिकवण्यासाठी आहे. जर लोकशाही टिकवायची असेल तर निवडणुकीला निर्भयपणे मतदान करा आणि इतिहास करा. पैसा प्रचंड आहे, प्रचंड वाटला जाईल. मंत्री सांगतात संध्याकाळी दार उघडं ठेवा, लक्ष्मीचं दर्शन होईल. मी तर तुम्हाला सांगेन, पैसा तुमचाच आहे, आला तर बिनदिक्कत घ्या, पण मत फक्त तुतारी, शिट्टी आणि मशालीला आणि झाडूलाच करा. एवढंच सांगायला आलेलं आहे. मला विश्वास आहे माणसं बोलून दाखवत नाही, पण क्रांती होणार. आज नाही पण उद्या होणार. वाद लावण्याचं किंवा पेटवण्याचं काम फक्त आम्ही करतोय. विचार तुम्हाला करायचा आहे, इतिहास करावं. सामान्य असलेल्या कुटुंबातल्याने तिथे तुमच्यासाठी अहोरात्र कष्ट करण्याची भूमिका घेणाऱ्या लोकांना निवडून देण्याचा इतिहास करा. बपकेबाजपणा चालत नसतो. लोकांनी ठरवलं तर साधा माणूस सुद्धा निवडून आणू शकतो. हा इतिहास महाराष्ट्रातल्या भूमीत आहे, तो करण्याचं काम आपण करा. एवढीच विनंती करायला आलेलो आहे. मी जाताना एवढंच सांगेन, अण्णासाहेबांचा विचार आहे. यशवंतराव चव्हाणांनी स्वातंत्र्याचा मंगल कलश आणला. अनेक जातीच्या लोकांनी 105 हुतात्मे दिले, पण महाराष्ट्र स्वाभिमानाने उभा केला. तोच महाराष्ट्रातली मुंबई, त्यात महाराष्ट्रातली कणबोली, त्यात महाराष्ट्रातली पनवेल जर कोणी हिसकावून महाराष्ट्रातून घेत असेल तर बाणेदारपणाने त्याला विरोध करा आणि सांगा, खबरदार, व्यापार करायचा असेल तर ब्रिटिशांसारखा करून देणार नाही. व्यापार आमचा आमच्या पद्धतीने आणि स्वाभिमानाने महाराष्ट्राच्या हिताचा करायचा असेल तर या निवडणुकीला तुम्ही इतिहास करा. एवढीच विनंती करतो आणि अभिमानाने बाळाराम पाटलांना विश्वास देतो. आमचे कार्यकर्ते शरद पवारांचे आहेत. पवार साहेबांसारखा लढवय्या 85 वर्षाचा योद्धा आजही आमच्या पाठीमागे आहे. ही आमची शक्ती आहे. त्या शक्तीचा शिलेदार विकला जात नाही, तो इतिहास घडवतो.